राज्याच्या अनेक भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालेला नाही। त्यामुळे कुकडी आणि भीमा-भामा खोऱ्यातील 10 धरणं जुलैमध्ये सुद्धा कोरडी आहेत। दरवर्षी याच काळामध्ये 30% भरणारी धरणं यंदा रिकामी आहेत। यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। दरम्यान चासकमान धरण क्षेत्रातनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूयात। पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या सह्याद्रीच्या कुशीतले जलाशय मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीतलं चासकमान हे जलाशयामध्ये। खरं तर गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लागून राहिलेली आहे। कारण कुकडी प्रकल्पातील 7 आणि भीमा-भामा खोऱ्यातील 3 हे 9ही जलाशय कोरडे ठाक पडल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारी गावं असतील, शेती असेल, यांना पाण्याची मोठी टंचाई सहन करावी लागत आहे। सध्या राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असला तरी सह्याद्रीच्या कुशीत मान्सून दाखल न झाल्याने ही धरणं सध्या कोरडी ठाक पडली। जलाशय भरले नाही तर पुढील काळामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यासोबतच खरीप हंगामाची सुरुवात होत असताना जलाशय जर भरले नाही तर पुढील काळामध्ये हा हंगामही धोक्यात येऊ शकतो, अशी सगळी परिस्थिती सध्या या ठिकाणी आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चासकमान, पुणे।